अंबाजोगाईत 13 लाखांच्या गांजासह चौघांवर कारवाई. स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिसांची संयुक्त कामगिरी. अंबाजोगाई प्रतिनिधी. बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यात सुरू केलेल्या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत अंबाजोगाईमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि अंबाजोगाई शहर पोलिसांनी संयुक्तपणे सापळा रचून 13,70,860 रुपये किमतीचा गांजा आणि वाहतुकीसाठी वापरलेली 4 चाकी गाडी जप्त केली आहे. दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की अंबाजोगाईतील सटवाजी नगर ड्रीम सिटी भागात एका पांढऱ्या रंगाच्या 4 चाकीतून गांजाची तस्करी होणार आहे. या माहितीवरून पथकाने छापा टाकला असता गाडीत 2 प्लास्टिक पोत्यांमध्ये सुमारे 28 किलो गांजा मिळून आला. प्रतिम राम तरकसे, वय 27, राहणार आडस, तालुका केज. प्रतीक भगवान पाटोळे, राहणार असरडोह, तालुका धारूर. अजय पाटोळे, राहणार असरडोह, तालुका धारूर. अजय देवकर, राहणार अंदोरा, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात NDPS कायद्याच्या कलम 20 आणि 8C नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद जोगदंड करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावंत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि अंबाजोगाई शहर पोलिसांच्या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली.